नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुका त्यानिमित्ताने झालेलं तिकीट वाटप वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं पाहण्यासारखं आहे. म्हणजे राजकीय पक्षांनी आपले प्रतिनिधी, आपले नगरसेवक निवडताना काय काय काळजी घेतली आहे ते त्यावरून दिसून येते. काहींनी चारित्र्याची फुटपट्टी लावली आहे, काहींनी संस्काराची फुटपट्टी लावली आहे, काहींनी काही वेगळे नियम लावले आहेत. काही जण म्हणतात, भाजप म्हणतो कुटुंबातला माणूस नको आहे, नेत्याचा मुलगा नको आहे, नेत्याची मुलगी नको आहे. पण हे भाजपमध्येच आहे. भाजप हा कमालीचा म्हणजे वेगळ्याच कॅरेक्टरचा प्रश्न आहे. म्हणजे माणूस मेलाच चालेल, पण पायाखाली मुंगी मरायला नको याची काळजी भाजपवाले पुरेपूर घेतात. तिकीट वाटप करताना भाजपची ही काळजी पदोपदी दिसते आहे. म्हणजे आमदार खासदाराच्या पोराला तिकीट द्यायचं नाही म्हणून अनेक त्या नेत्यांची इच्छा भाजपने मारल्या. अनेक नेत्यांची पोरं तयार होत होती. आता नगरसेवक नाही म्हटल्यावर एकदम आता पुढचे निवडणुकीत आमदारकीची निवडणूक आहे, ते आमदारकीला तिकीट मागतील डायरेक्ट थेट, आणि थेट आमदार होतील. तुम्ही कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला तुम्ही फुटपट्टी लावली की नेत्याचं पोरगं नको, पण तुम्ही विधानसभेत लावू शकत नाही, खासदारकीला लावू शकत नाही. मग तिकडे ते डायरेक्ट आमदार होऊन जातील, खासदार होऊन जातील, पण इकडे नगरसेवक नको. म्हणजे विचित्र मानसिकता आहे. त्या मानाने इतर पक्ष थोडे लिबरल आहेत असं दिसतंय. त्यातूनही खास करून अजित पवार यांचा राष्ट्रवादी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या निवडणुकीत पुण्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीने कुणाला तिकीट दिलं असावं. म्हणजे दादांच्या राष्ट्रवादीसाठी मारामारी आहे. दादांच्या राष्ट्रवादीत तिकीट मिळणं सोपं नाही. अशा हाणामारीमध्ये दादाने कुणाला तिकीट दिलं असावं. पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला, म्हणजे जयश्री मारणे, हिला तिकीट दिलं आहे दादांनी, भावदांचं. म्हणजे गुंडाच्या पत्नीला तिकीट, ठीक आहे, पत्नी गुंड नाही आहे, हा बचाव घेतला जाऊ शकतो. पुण्यामध्ये गुन्हेगारांच्या 80 टोळ्या आहेत. 80. त्यातली एक टोळी म्हणजे या मारण्याची. गजा मारण्यावर खंडी, जमीन हडपणे, दुनियाभराचे गुन्हे दाखल आहेत. मकोकामध्ये अनेक वेळा तो गेला आहे. गेली 40 वर्ष तो पुण्यामध्ये दहशत आहे त्याची. मध्यंतरी तो सुटला होता तुरुंगातून, तेव्हा 50 लक्झरी गाड्यांची मिरवणूक निघाली होती. लक्झरी गाड्या लावून त्याची मिरवणूक काढण्यात आली होती. ते प्रकरण मीडियामधून आलं, त्यानंतर त्याच्यावर गुन्हा वगैरे दाखल झाला होता. हा असा हायफाय जो म्हणजे याच्या पत्नीला, गुंडाच्या पत्नीला तिकीट. बरे जयश्री मारणे जे आहेत त्यांना, त्या याआधी देखील नगरसेविका राहिल्या आहेत. म्हणजे आता पुण्यात त्या लोकांची म्हणजे चॉईसही लक्षात येते.
की आपला प्रतिनिधी आपला नगरसेवक कसा असावा, तर तो गजा मारण्याच्या पत्नीसारखा असावा. शेवटी लोकांची चॉईस आहे, टेस्ट आहे. यथा राजा तथा प्रजा, यथा नगरसेवक तथा जनता. तुम्हाला नगरसेवक जसा पाहिजे तर तशी जनता निपजेल. तर राष्ट्रवादी, दादांच्या राष्ट्रवादीने धमाल केली यावेळेला तिकीट देऊन. आता ही सुरुवात झालेली आहे. संध्याकाळपर्यंत अशा अनेक बातम्या येतील ज्यात गुंडांना तिकीट दिलं, समाजकंटकांना तिकीट दिलं, जे नको आहेत त्यांना डोक्यावर घेतलं, अशा अनेक बातम्या येतील. पण प्रामुख्याने ओरड ऐकू येत आहे ती बाहेरच्यांना उमेदवारी दिल्याची, आणि खास करून ती ओरड भाजपच्या विरोधात सुरू आहे की बाहेरच्या माणसांना तिकीट दिलं. आम्ही इतके वर्षे सतरंजा उचलतो आहे, आमची कदर नाही. अनेक वर्षापासून पक्षात काम करतो आहे. म्हणजे आता रडगाणं सुरू झालं की आमच्यावर अन्याय आहे, आम्ही घरचं काम सोडून पक्षाचं काम केलं, त्याची हीच का परतफेड वगैरे वगैरे असे प्रश्न निर्माण करून अनेकांना, ज्यांना तिकीट मिळाले अनेकांनी उपोषणाला बसले आहेत, काही जण आंदोलन करत आहेत. नाशिकमध्ये एबी फॉर्म घेऊन येणाऱ्या गाडीचा इच्छुक उमेदवारांनी पाठलाग केला, तर मोठं टेन्शन निर्माण झालं होतं. नागपुरात राष्ट्रवादीचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न झाला. तर यावेळेला जे इच्छुक उमेदवार आहेत ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांना तिकीट पाहिजे, पण तिकीट एकाला दिलं जाऊ शकते. इथे एक पूल 50 माली अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कसं होणार? पोलीस बोलवावे लागत आहेत. म्हणजे छत्रपती संभाजीनगरला जर एवढं टेन्शन निर्माण झालं होतं की पोलीस बोलवावं लागले बंदोबस्ताला. ती बाई म्हणते की माझ्यावर 18 केसेस आहेत, मी 18 केसेस अंगावर घेतल्या, पण मला हे एक तिकीट द्यायला तयार नाही. तर ही गंमत जम्मत आहे. निवडणुकीनिमित्ताने आपण एन्जॉय करायची. एवढंच. नमस्कार.